टीम भूपेन मास्टर ब्लास्टर संघाचा. आणि प्रसाद पाटील पहिला चेंडू ब्लॉक होलचा होता. अमित पाटील यांचा डॉट येतोय. सामना पाहायचा झाला तर दोघांमध्ये एक आहे 45 प्लसचा खेळाडू आणि दुसरा तो म्हणजे 35 वर्षावरील. फुलटॉस चेंडू होता खेळून काढतोय फिल्डर येपर्यंत. फुलटॉस चेंडू होता खेळून काढतोय फिल्डर येपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. कुठेतरी बांधून चांगली बांधणी केली होती विकी म्हात्रे आणि बाजीराव दोंड यांनी. फुलटॉस चेंडू आणि भाऊ येपर्यंत लय हलगर्जीपणा केला होता. खराब थ्रो, परंतु पंचांचा निर्णय काय यायला पाहिजे. आणि बाद आउट होता तो म्हणजे मोहन पाटील. थँक्यू डीजे. आणि आता मैदानामध्ये एंट्री होते चॉकलेट बॉय ऑफ पेंकरपाडा, कॅप्टन ऑफ आग्रिकोली यंगस्टर पियुष गावण. राई या गावात मॅच चालू असताना नवगर या संघासमोर 3 बॅक टू बॅक षटकार खेचले होते. पुन्हा एकदा तीच कामगिरी करावी लागेल. आणि प्रसाद पाटील पुन्हा एकदा वाईट चेंडू. शेवटचा चेंडू होता ऑफ साइडला टोलून काढलेला आहे आणि चेंडू धन धन करत चाललाय परंतु प्रसन्न आले आणि नक्कीच मला वाटते चौकार असणार आहे आणि नक्की चौकार आहे. 4 धावे भेटतात ते म्हणजे भूपेन मास्टर ब्लास्टर या संघाला. प्रयत्न पूर्ण केला होता परंतु पाय बाहेर आलेला लाईनीच्या. मास्टरचं आमोशाला मास्तर घेऊन चला चला काय करायचं. थँक्यू डीजे. आणि पुढील गोलंदाज अजून एक मास्टरचे धडाकेबाज खेळाडू अंकुश अण्णा वर्तक. आणि स्कोर झालाय पहिल्या षटकांती तो म्हणजे 8 धावा. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. सागर चव्हाण यांच्या इथून पारितोषिक आलेलं आहे. पियुष गावंड यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. षटकार मारा आणि 200 रुपये घेऊन जावा. सागर चव्हाण मॅन फ्रॉम शंकर मंदिर. आणि पुढे सरसावत असताना मारण्याचा प्रयत्न प्रितेश वर्तक फील्ड करेपर्यंत खराब फेकी
एक धाव पूर्ण होतोय. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा प्रसाद पाटील उर्फा गोट्यांना या मैदानाचे सर्व ओल अँड सोल. आणि बाद होतो तो म्हणजे प्रसाद पाटील. मी उतारा करून देतो, त्याला घेऊन जा आणि झाडाखाली ठेवा. थँक्यू डीजे. अजून एक मास्टर 40+ चे खिलाडू दीपक म्हात्रे स्वतः आयकॉन आहेत. या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत आणि चेंडू कायसा खाली राहतोय. आणि सागर चव्हाण यांचा एटीएम ओपन होतोय. दीपक म्हात्रे यांच्यासाठी देखील पियुष गावंड दीपक म्हात्रे षटकार मारा आणि 200 रुपये मिळवा. फुल टॉस चेंडू होता आणि ऑफ साइडला खेळून काढलाय. टेकाले जायपर्यंत एक धाव तर पूर्ण केलेली आहे. टेकाले का शिवम आहे? शिवम आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पियुष गावंड पुन्हा एकदा ब्लॉकवरचा चेंडू होता आणि वॉटर फिल्डिंग बाय विकी म्हात्रे वाइस कॅप्टन ऑफ पेंकरपाडा आग्रिकोली यंगस्टर. आणि मानव गावंड यांच्या इथून पियुष गावंडने जर षटकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू टॉप साइडला मारलेला आहे. पायाचा भुसान भोसलाय परंतु त्यांच्या डोक्याच्या वरून चेंडू फरार सीमा पार. धावा मिळतील 4. ऑटोमॅटिक कार्ड भरतो ते पण नॉर्गिजन दर महिना प्रॉफिट कुठला जात नाही सीझन. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. फाईटीत मारले अर्धे ऐकून वारले. तुझ्या ग पुण्याला आता मी मानलं. डॉन सोबत फाचडी तर तू पण मग खोलची गर. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या ग पुण्याला थँक्यू डीजे. शेजारची भिकारी. चला स्पीड अप करायचा आहे. पुढचा षटक घेऊन येतो तो म्हणजे शुभम टेकाले लेफ्ट आर्म फास्टर. आणि 2 षटकांची धाव संख्या किती म्हणजे 15 धावा. 7.5च्या रन रेटने खेळतो तो म्हणजे भूपेन मास्टर ब्लास्टर संघ. शिवम टेकाले शॉर्ट पिच चेंडू होता आणि फिल्डिंग करेपर्यंत मला वाटतं एकही धाव नाही. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल शुभम मार्फत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता आणि परत एकदा डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी शुभम मार्फत. सराव करतो तो मुलगा नक्कीच आणि तितकंच चांगला अशी गोलंदाजी त्याची. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पुल केलाय परंतु भाऊ धावेपर्यंत
2 धावा पूर्ण होत आहेत आणि बॉल हेमंत जैन कलेक्टरने थ्रो केलाय तत्पुरता 2 धावा भेटतील आणि 2 धावेने धाव संख्या झाली ती म्हणजे 17 धावा. आणि वाईस कॅप्टननी मला वाटतं जाणबुजून कॅच सोडलेली आहे कारण की समोर कॅप्टन आहे ना. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न परंतु सक्सेसफुल नाही ठरत आहे आणि डिक्लेरेशन 2 मध्ये जातो. चेंडू 1 धाव आणि 1 धावेने धाव संख्या तिथे म्हणजे 18 धावा. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आणि पास झाला तर शुभम यांनी 4 चेंडू हाताळलेत आणि फक्त 3 धावा खर्च केलेत. वाडा बॉलिंग बाय शुभम. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल मारलेला आहे फ्लॅट मारलाय आणि विकी मात्र कलेक्टन थ्रो करेपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धाव संख्या किती म्हणजे 20 धावा. आणि आता फसला तर अवांतर धाव. धाव संख्या झाली ती म्हणजे 21 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फुल पिच डिलिव्हरी होते आणि पंचांचा निर्णय येतोय. अवांतर धाव वाईड बॉल येतोय आणि धाव संख्या होती 22 धावा. आतापर्यंत चांगले बॉल हाताळले होते ते म्हणजे शुभम यांनी आणि शेवटच्या चेंडूवरती 2 बॅक टू बॅक वाईट. काही गरज नाहीये त्या गोष्टीची. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा टोळला ऑन साइडला फिल्डर येईपर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव. राजू शिंदे वॉट अँड थ्रो. काय फिल्डिंग आहे राजू शिंदे यांची आणि या 1 धावेने धाव संख्या झाली ती म्हणजे 23 धावा. या उन्हाचा उद्याला काहीतरी करा यार. काय नाही करू शकत ना कसा काय पुढे घ्यायला लागेल जवळ आता मग बाहेर घ्यायला लागेल बाहेर पण देऊ शकतो आम्हाला कॅप तरी द्या राऊंड टोपी द्या. पाहायचंय बॉलिंग साठी कोण येतं. विकी मात्र येतोय काय नाही. बॉलिंग साठी 4था षटक वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय प्रसन्न DYCA क्रिकेट अकॅडमीचा खतरनाक असा बॉलर आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 23 धावा. प्रसन्न अहिरे अजूनही 2 षटक बाकी आहेत. जवळजवळ 12 चेंडू. आणि अवांतर धावांनी सुरुवात केली आहे ते म्हणजे प्रसन्न यांनी. प्रसन्न आयरे पुन्हा एकदा अवांतर धाव. कुठेतरी दिशा भरकटलेला आहे प्रसन्न. श्री गणेश मंदिर पाहिजे झालं तर यांच्याकडे जवळजवळ मला वाटतं 10 बॉलर आहेत. आणि पहा काय झालेलं आहे. कॅप्टनची कॅच वाईस कॅप्टननी सोडले. मला वाटतं काहीतरी झालंय दोघांच्या मध्ये कॉम्प्रो.
कारण की विकी मात्रे दुसरा जवळजवळ जीवदान देतोय पियुष गावंड यांना. क्या हो रहा है ये? स्कोर झाला ते म्हणजे 27 धावा. दुसरा जीवदान पाहायचा पियुष गावंड फायदा उचलतील का त्या गोष्टीचा. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा जेलची संधी अमित पाटील आणि इथे देखील जेल ड्रॉप. अले देवा क्या हो रहा है भगवान. 2 चेंडूंवरती 2 कॅच ड्रॉप झालेत आणि कोणच्या तर पियुष गावंड पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता खिलाडू. खोलवर पद्धतीचे चेंडू भूषण भोसले धावेपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण. 3 चेंडू धाव संख्या होती म्हणजे 30 धावा. प्रसन्न आता मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. स्टार्टिंगला कुठेतरी भरकटला होता. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू वॉट अँड डिलिव्हरी बाय प्रसन्न. डॉट चेंडू येतोय. आणि सागर चव्हाण म्हणतायत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता पायचा षटकार काय झेल होतोय आणि इथे मात्र झेल बाद होतोय दीपक म्हात्रे. Remix. Present B. Denny. थँक्यू डीजे. सागर चव्हाण यांचा एटीएम ओपन झालेला आहे. ते चौकार मारा आणि 100 रुपये मिळवा आणि षटकार मारा आणि 200 रुपये मिळवा. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू धाव संख्या होती म्हणजे 30 धावा. आणि पुढील फलंदाज आणखीन एक मास्टरचा खेळाडू 40+ हेमंत म्हात्रे. शॉर्ट पिच चेंडू आणि हा देखील डॉट येतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कमबॅक केलेला आहे श्री गणेश मंदिरा संघाने. पहिला सामना हारल्यानंतर भरपूर काही चेंजेस केलेले आहेत बॉलिंग मध्ये देखील. भूषण भोसले यांना देखील थांबवण्यात आला आहे. परंतु शेवटचा षटक मला वाटते विकी म्हात्रे उर्फ भाऊदा नक्कीच तेच बॉलिंग टाकणार आहेत. चार षटकांती धाव संख्या होती म्हणजे 30 धावा आणि जवळजवळ 3 जीवदान घेऊन खेळतोय मैदानाच्या आतमध्ये पियुष गावंड आणि जीवदान दिलेला खेळाडू देखील त्यांच्या समोर बॉलिंग करतोय. विकी म्हात्रे पायच्या जीवदानाचा फायदा उचलतील का. पहिलाच चेंडू ब्लॉक होलचा चेंडू होता. वॉट अँड डिलिव्हरी बाय विकी म्हात्रे.
नक्कीच मी मारून जीवदान दिलेत, परंतु षटकार किंवा चौकार मोठे फटके खेळून नाही देणार. याच मनस्थितीने मात्र बॉलिंग करत असताना विकी म्हात्रे, आगरी कोहली यंगस्टरचा कॅप्टन वर्सेस व्हाईस कॅप्टनचा सामना. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू, पुन्हा एकदा डॉट बॉल. ते चित्र पाहायला मिळाले. वॉट अँड डिलिव्हरी. आता मात्र बोल्ड होतोय. कॅच सोडल्या परंतु बोल्ड. मला वाटतं त्यांनी कॅच यासाठी सोडलेत का त्यांना बाद करायचा होता. असा बोलायचा. तांबडी तांबडी चमकते तांबडी तांबडी चमकते तांबडी तांबडी चमकते. मी गाडीवर फिरताना कामानी तांबडी तांबडी चमकते. थँक्यू डीजे. आणि बॅटिंग साठी येतो तो म्हणजे श्रवण डावरंग. पहिल्या झालेल्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचून आता पुन्हा एकदा बॅटिंग साठी आले. 3 चेंडू आहेत. 1 ते 2 षटकार तर ठोकावे लागतील, कारण की संघ अडचणीत आहे. धाव संख्या 30 वरती थांबलेली आहे. आणि विकी म्हात्रे पुन्हा एकदा स्लोवर वन होता आणि ते पायचा काय घडलाय. आणि अंपायर डिसिजन नॉट आउट. रन देखील पूर्ण झालेली आहे. बॅट्समॅन सेफरित्या क्रीज मध्ये परतलेले आहेत. चेंडू झाले ते म्हणजे 22 रन आहेत. ओके, 4 चेंडू धाव संख्या झाली ती म्हणजे 31 धावा. पुन्हा एकदा ब्लॉकचा चेंडू होता, खोदून काढतोय हेमंत म्हात्रे. तत्पुरता एकदा पूर्ण झालेली आहे. 2 धावेचा प्रयत्न, थ्रो खराब आणि 2 धावा देखील पूर्ण. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल विकी म्हात्रे यांची. मागील मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती, परंतु बॅटिंग मध्ये संघ फसला आणि तिथून मात्र कमबॅक झालाच नाही. या सामन्यात मात्र कमबॅक पुन्हा एकदा करतोय श्री गणेश मंदिर. शेवटचा चेंडू, जेलची संधी, अमित पाटील जेलच्या खाली आणि पुन्हा एकदा जेल ड्रॉप. काय चाललंय इकडे. मला वाटते 4 ते 5 जेल ड्रॉप केलेले आहेत आणि फायनली फलंदाज बाद होतोय आणि 2 धावा देखील पूर्ण झाले आहेत. धाव संख्या झाली म्हणजे 35 धावा आणि जिंकण्यासाठी 36 धावांचं आव्हान दिलेलं आहे भूपेन मास्टर ब्लास्टर संघाने श्री गणेश मंदिर या संघासाठी. नवनीत प्रसाद, जर आपल्याला चष्म्याचा डब्बा भेटला तर पाठवून द्या जरा स्टेज कडे. मी काय खुर्चीवर आहे, मी मगाशीच बघितलेला एकदा बघा ना तिकडे असेल मला वाटतं कन्फर्म. मनाने तिकडे बॅटी बिटी असतील बघा साईडला कुठेतरी तिथं आहे.
प्रेक्षकांनी जरा बघून बसायचं आहे, कारण की सावलीचे झाड असणारं मैदान आणि इथे मात्र साप देखील भरपूर असतात, तर काळजी घ्या जरा आपली. थँक्यू डीजे. चला सामन्याला सुरुवात होत आहे. 5 षटकामध्ये 36 धावांची आवश्यकता आणि बॅटिंग साठी स्ट्राईक वर येतो म्हणजे द बिस्ट संजू शर्मा. पहिला चेंडू टोलावलेला आहे आणि एक बाउन्स वरती चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार.
चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल आणि तितकाच चांगला थ्रो आणि कलेक्ट. फक्त आणि फक्त एक धाव. पहिला षटक संपलेला आहे. धाव संख्या झाली ती म्हणजे 10 धावा. 24 चेंडू आणि 24 चेंडू 26 धावांची आवश्यकता. आणि ह्या पुढे सामना पाहायला विसरू नका. RCB वर्सेस सनरायझर्स हैदराबाद. संध्याकाळी 7 वाजता टॉस होईल आणि 7:30 वाजता सामना सुरू होईल. RCB आणि जिओ हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंग आहे. परंतु सध्या आमच्यासोबत आमचे सहकारी मित्र DBN लाईव्ह मॅन फ्रॉम नारंगी. आणि पुढचा षटक घेणार म्हणजे हेमंत म्हात्रे स्वतः कर्णधार. आणि त्रिफलाची फलंदाजांनी दांडी दाखवली आणि हेमंत म्हात्रे यांनी मात्र ती वाकवली. मुळीच नव्हता रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हता रे कान्हा, कान्हा 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 माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले. थँक्यू डीजे अथर्व खतरनाक गाणे वाजवतोय. आणि पुढील फलंदाज प्रितेश वर्तक. आणि पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळून काढला चेंडू. मोहन पाटील फील्ड करेपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव. कमी धावा आहेत परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल. भूपेन मास्टर ब्लास्टर. व्हॉट अँड शॉट बाय संजू षटकार. कोणाचे मगदारा जरा 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 मला टिक्कर पळाला. कोणाचे मगदारा थँक्यू डीजे. सध्या तर बॉलच पलतोय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा षटकार. कम ऑन डीजे. रडू नको बेवड्या तुला 90 पाजतो. रडू नको बेवड्या तुला 90 पाजतो. 90 पाजतो तुला चकना मी देतो. 90 थँक्यू डीजे. पुन्हा एकदा ऑफ साइडला कव्हरच्या वरून चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. मला वाटते संजयना आज रात्रीची मॅच बघायची आहे म्हणून घाई करतायत ते.
19 चेंडू 9 धावांची आवश्यकता. आणखीन एक, परंतु चेंडू चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. 6 चेंडू आणि 27 धावांवर खेळतोय द बीस्ट. किती झाले किती पाहिजे? 7 चेंडू 18 चेंडू 18 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. पाहायचं आहे गोलंदाजीसाठी कोण येत आहेत. मला वाटते रवी ठाकूर स्वतः येतील गोलंदाजीसाठी. नाही, बदल होतोय. प्रसाद पाटील येत आहेत. मला वाटतं पण पडदा टाकायला पाहिजे, झाड वाढवायला पाहिजे. खाली काहीतरी स्ट्रेचर लावायला लागेल. आणि प्रसाद पाटील काय गोलंदाजी आहे, काय बॉलिंग करतोय. संजू किती घेतो? 6 बोला 25 आहे काय? 6-25 ना संजू ना. संजू शर्मा 6 चेंडू 25 धावांवर खेळतोय. काय बॅटिंग केलेली आहे. रितेश वर्तक आणि ऑफ साइडला टोळला अविनाश कोटकर. चांगला प्रयत्न केला होता परंतु शेवटच्या क्षणी. आणि काय 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 चाललंय इकडे, क्या हो रहा है गाइस. अरे अशी गाडी चालू नका रे, पूर्ण धूळ उडते का, समजते का नाही. घरी आहे का रे? पाप लागेल बोल, पाप लागेल. आणि ये का क्या हुआ, अले देवा. वाईड बॉल. वाईट +1 आणि आता मला वाटते 4 धावांची आवश्यकता. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आणि रिव्हर्स मारायचा होता परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये चालला चेंडू. 22च्या स्वरूपात 1 धाव. संजू मला वाटते एक तर रिव्हर्स वर षटकार किंवा चौकार मारेल. प्रयत्न चालू आहेत आणि या पुढील होणारा सामना आरसीबी वर्सेस सनरायझर्स हैदराबाद. सामना ठीक संध्याकाळी 7:30 वाजता चालू होणार आहे. आणि आता कनेक्ट झालाय परंतु तितका चांगला कनेक्शन नाहीये. तो सामना आपल्या ग्राउंडवर ठेवायचा होता परंतु आपल्याकडे फ्लड लाईट्स नाहीत म्हणून काहीसा प्रोडक्शन मध्ये खराबी आली आहे म्हणून तो सामना आपण चिन्नस्वामी मध्ये शिफ्ट केलेला आहे. आणि आता सामना फिनिश, षटकार आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संजू शर्मा. बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. गोली चलेंगी, गोली चलेंगी. चला सर्वांनी प्रेक्षकांना विनंती आहे, खुर्च्या गोला करायच्या आहेत. आपल्या बसल्या खुर्च्या गोला करायच्या आहेत.